आणि राज्यातल्या इतर जिल्ह्यांप्रमाणे नवी मुंबईत देखील मोर्चामध्ये डॉक्टरांनी सहभाग नोंदवला। त्यांची भूमिका जाणून घेतली आहे, त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारीनं। तर तुम्हाला स्वतःला काय गरज वाटते अशा प्रकारे मोर्चात सहभागी होण्याची आणि काय प्रमुख समस्या आहेत, मागण्या आहेत तुमच्या समाजाच्या असं तुम्हाला वाटतं? मराठा समाज हा वर्षानुवर्ष गेले 300 वर्ष एकत्रित अजूनही आलेला नाहीये आणि हा मराठा समाज सर्व स्तरावर एकत्र यायला पाहिजे आणि खास करून ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ज्या काही मागण्या आहेत मराठा युवक क्रांती मोर्चाच्या, या सर्व मागण्या या शासनापर्यंत पूर्णपणे पोहोचल्या पाहिजेत आणि शासनापर्यंत पोहोचून त्याचा पूर्णपणे निकष लागला पाहिजे। यासाठी सर्व आम्ही डॉक्टर्स देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहोत। आम्ही सर्व डॉक्टर्स आम्ही आमच्या हॉस्पिटल चालवतो, क्लिनिक चालवतो, त्यामध्ये देखील ज्या आम्हाला वेळोवेळी अडचणी येतात त्या देखील आम्ही ते रिप्रेझेंट करणार आहोत। आमचे सगळे नवी मुंबई, रायगड आणि या परिसरातील मॅक्झिमम डॉक्टर, जवळपास 500 पेक्षा डॉक्टर्स या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हे समाजातली मराठा समाजाची धगधग आहे, हे आहे। आणि काय धगधग आहे? म्हणजे की काय आरक्षण मिळत नाहीये, ग्रामीण भागामध्ये मुलं ग्रॅज्युएट झालेले, घरोघरी ग्रॅज्युएट मुलं आहेत, शिक्षण नाही आहे, शिक्षण असूनही आहे, नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या मिळाल्या पुढे म्हणजे मार्क्स असून ऍडमिशन्स मिळत नाहीयेत। आणि दुसरी गोष्ट आहे आत्महत्या, शेतकरी आत्महत्या। 70% 80% शेतकरी मराठा शेतकरी असून अल्पभूधारक शेतकरी आहे, त्यांच्या मॅक्सिमम आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या आहेत, ओके, मराठा शेतकऱ्यांच्या आहेत। तर ते कुठेतरी थांबायला पाहिजे, शेताला हमीभाव मिळाला पाहिजे। आणि सगळ्यात म्हणजे कोपरेची जी घटना आहे, म्हणजे जे काय महिलावरील अत्याचार वगैरे जे झालेले आहेत, आज आम्ही ओपीडी सोडून इथं का आलोय, हॉस्पिटल सोडून? तर आज नवी मुंबईत आलो तरी आम्हाला एक शॉप घ्यायचं म्हणलं तरी 40 लाख रुपये जातात, एक हॉस्पिटल घ्यायचं म्हणलं तरी 1 करोड। मुख्यमंत्री साहेब म्हणतात विस्थापित आणि प्रस्थापित, तर आम्ही विस्थापित प्रस्थापित नाहीये, मराठी माणसं सगळी भरडली जातात। आज आम्ही सगळे डॉक्टर लोन मध्ये जगतोय, प्रत्येक डॉक्टरला हॉस्पिटलसाठी लाखो रुपयाचं लोन आहे। जनरल प्रॅक्टिशनर आहे मी, जनरल प्रॅक्टिशनरला 40 लाख रुपये लागतात, तर हॉस्पिटलचं लोन किती असेल? म्हणजे आम्ही तिथून इथं आलोय, आमच्या समाजात पिकत नाहीये, आमच्या समाजात मिळत नाहीये, दुष्काळ आहे, पिकत नाही म्हणून आम्ही आलो ना। आमच्याकडे जर खरंच पैसे असते, आम्ही खरंच श्रीमंत असतो, तर आम्ही आमचा सातारा सोडून काय आलो असतो? अॅट्रॉसिटीलाही विरोध नाही, अॅट्रॉसिटीचे कायदे कडक करा, चुकीचे कायदे पडतायत ते जे काय होते बाहेर जे काही इम्प्लिमेंट, लोकांना काही अॅट्रॉसिटीला विरोध आहे। आम्ही ह्या समाज कुणाच्याही समाजाविरोधात आम्ही मोठ्या भावाची पहिल्यापासून भूमिका आहे, ती शेवटपर्यंत राहील। गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या आहेत, हे अतिशय लक्षणीय लक्षण आहे। या मोर्चांचं जो काही रिझल्ट आहे तो ऑलरेडी यायला सुरू झालाय। आम्ही आता मुकपणे मोर्चा करत आहोत, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही मुक राहणार आहोत, आम्ही याच्या पुढे संघर्ष जास्त करणार आहोत। सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावे। दुसरी गोष्ट, हा जे आमच्या 90% मागण्या हे सर्व धर्मासाठी आहेत, सर्व धर्माच्या सर्व जातीच्या पेशंटसाठी आहेत। शेतकरी आले की सगळे येतात, कोपर्डी आता म्हणजे फक्त मराठीची मुलगी म्हणून सर्व, कुठल्याही मुलीला, कुठल्याही आई बहिणीला कुणीही डोळे वर करून बघायची ताकद व्हायला नाही पाहिजे। अॅट्रॉसिटी म्हणलं की सगळ्यांसाठी येतं ना, आम्ही असं म्हणत नाही फक्त मराठी, फक्त मराठा समाजाचं आरक्षण हा मराठा समाजासाठी मिळालाच पाहिजे आणि तो आमचा अधिकार आहे आणि तो आम्ही घेऊन राहणारच।